तर हे गाईज कशा आहात तुम्ही, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आम्ही करतो आहे लग्नाची शॉपिंग. म्हणजे माझी आणि माझ्या भावाची शॉपिंग झाले म्हणजे ते मी ब्लॉग काढलेला पण मला पोस्ट नाही करायला जमला. तर आता मम्मीची शॉपिंग चालले, साडी घ्यायचे. तर चला घेऊ. माझा आवाज आला. आता आम्ही चाललोय घरी. इथं आलो आम्ही साड्या गेल्या. ॲक्च्युली आम्ही इथं नेहमीच साड्या घ्यायला येतो, पण काही ज्यावेळेस मम्मीला एक पण साडी आवडली नाही. साड्या आवडल्या नाही. आता आम्ही इकडं जातो. तिथं लाईट गेलेली आहे आणि आता आम्ही कसं साड्या बघू आम्हाला नाही माहिती. दिसते लाईट तर चालू आहे पण ॲक्च्युली गाईज मम्मी पप्पांनी पहिलेच प्लॅन केलेला त्यांना मॅचिंग करायचे, पण गाईज हा दादा काही तो कलर दाखवायलाच मागत नव्हता. आणि फायनली त्यांनी हा पर्पल कलर गाईज दाखवलेला आहे, पण मम्मीला तो आवडला नाही. आम्हाला पाहिजे पर्पल कलर. तो सेमच दाखवा. हा एक कलर दाखवला पण आम्हाला पाहिजे पर्पल कलर, कारण की पप्पा आणि मम्मीला करायची मॅचिंग. जेवढ्या साड्या दाखवल्या पण यांना एक पण नाही आवडलेली आहे. ही काही चांगले म्हणजे ही मला आवडले, पण ही खूप जास्त सिम्पल आहे आणि असे म्हणजे एकदम सिम्पल आहे. ती डिझाईन यांना नाही आवडली. एक ही आवडले. तर गाईज ही साडी मला खूप आवडली, तर मी हा ट्राय करून बघितली. मला कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते या साडीमध्ये. आता आम्ही बघतो ट्राय. छान वाटते गाईज. ही आवडलेली आहे आम्हाला साडी. फायनली गाईज या साडीला सगळ्यांनी अप्रुव्हल दिलेली आहे. बोला 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 याच्यात बोल. तर गाईज जशी पाहिजे तशी साडी भेटली आणि लग्नात मम्मी पप्पाची मॅचिंग सुद्धा होईल. फायनली आम्ही घेतली आता साडी ही. तर गाईज इथं ब्लॉग काढायला अलाउड नव्हता. म्हणजे मी ब्लॉग काढले, बरेचसे काढले, पण जे नंतर जे आम्हाला दाखवले म्हणजे ते तर आम्हाला काय आवडलेच नाही. जे मी तुम्हाला दाखवले त्यातलीच आम्ही साडी घेतली. आता तुम्हाला मी डायरेक्ट लग्नाच्या दिवशीचं दाखवेन. तर गाईज मम्मीला साडी घेतली आणि आता आम्ही आलो इथे नवरीच्या आईला साडी घ्यायला. तर चला आता जातो आतमध्ये. गाईज आता आम्ही साडी घेऊन झाली आमची, तर आता आम्ही चाललोय घरी. तर चला. Meanwhile, तर गाईज आता आम्ही आलोय माझ्या भावाला शूज घ्यायला. त्याला पाहिजे व्हाईटमध्ये शूज. इथं भेटतील का नाही माहीत नाही, त्याची चॉईसच गाईज वेगळी आहे. त्याला काय आवडतं त्याचं त्यालाच माहिती. गाईज किती भारी आहेत सँडल, मला जाम आवडले. माझ्या साईजचे नाही आहेत तर काय बोलू. गाईज इथं आम्हाला तर काय आवडला नाही आणि माझ्या भावाची चॉईस पण वेगळी आहे. त्याला पण काय आवडला नाही आणि आम्हाला पण काय आवडला नाही. तर आता बघू दुसऱ्या दुकानात जातोय. आणि इथे नाव आहे ब्लू. बाबा हा पाहिजे का? गाईज जाम दाखवले. आता आम्ही आलो दुसऱ्या शॉपमध्ये. इथं तरी त्याला काय आवडतो का नाही माहीत नाही. बघू 2, 3 दाखवलं आहे त्याने. बघू आता माझ्या भावाची चॉईस गाईज लय भारी. तर गाईज फायनली माझ्या भावाला शूज आवडले आणि आम्ही घेतले. गाईज इग्नोर करा माझा आवाज आला. आता आम्ही चाललोय घरी गाईज. meanwhile, गाईज आता आम्ही आलोय इथे मच्छी घ्यायला. आता घेऊया मच्छी आणि मग घरीच जाऊया डायरेक्ट. तर गाईज मी आता घरी आली, फ्रेश वगैरे झाली आणि कपडे पण चेंज केले. आता झोपायची तयारी आहे. तर आता मी माझा व्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हां, असा हा व्लॉग बघून तुम्हाला समजलंच असेल की असे लग्नाचे रिलेटेड व्लॉग येणार आहेत लाईक सिरीज. तर त्यासाठी मला सबस्क्राईब करा पटकन आणि स्टे ट्यून. आता आम्ही आलोय मच्छी घ्यायला. माझा आवाज येतोय ना? पहिले फायनली त्याला माझ्या भाव पण थांबा. फायनली आम्ही आता साडी घेतली. हा आमचा शाहरुख खान.